पीएम म्हणून तुम्हाला राहुल गांधी आवडेल का मोदी साहेब आवडेल? नाही, राहुल गांधी आवडेल आपल्याला. युनिव्हर्सिटी मध्ये शिकेले ते, मोदी सारखं थोडी आणली डिग्री दिली कोणती बी काढून. नमस्कार मित्रांनो, मी निमिष लोहाळे. एमपी डिजिटल न्यूज चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. लोकसभा 2024 चा आज लोकांचं मत काय, पोल कोणाला आहे, आपण जरा जाणून घेऊया. नमस्कार साहेब. नमस्कार. काय नाव तुमचं? लोणे राजकमल. अच्छा, राहायला कुठं तुम्ही? माळा पडले M2 सिडको मध्ये, फुलंब्री मतदारसंघामध्ये येतो. अच्छा. इकडं सध्या कल्याण काळे काँग्रेसचे, रावसाहेब दानवे भाजपचे आणि अपक्ष म्हणून साबळे, मंगेश साबळे, तिघांमध्ये जोराची लढत दिसते. याच्यामध्ये कल्याण काळे किंवा रावसाहेब दानवे यांच्यामध्ये रावसाहेब दानवे येतील अशी इच्छा होती. अच्छा, पण तुमचं मत दानवे साहेब काम आवडलं म्हणजे 100% दानवे तुमचं मत आहे? अच्छा. मी एक रामनाम हृदयसागर मध्ये राहतो. आता हृदयसागर मध्ये राहतो मी, आणि माझं मत आहे यावेळेस कल्याण काळेला. चर्चेचं नाव तर दानवे साहेब. आता दानवे साहेब आहे, पण काही नाही, एवढं काही काम केलेलं नाही आहे. आम्ही शेवटच्या बॉडीवर, त्याच्यामुळे आमच्याकडे विकास काही झालेला नाही त्यांचा. आमचं मतदान आहे काळे साहेब राहील. काळे साहेब जाते, दोघांना जाणार राहतं, त्यांचं भेटतं, सगळं करतात ते. तरुण नेतृत्व एक नवीन नाव चर्चेमध्ये आहे, मंगेश साबळे. हा, मंगेश साबळे बी चांगला काम करतोय, पण आता नवीन पिढीच्या हिशोबाने चांगलं आहे ते. आणि दानवे साहेबांवरती प्रचंड राग आहे की काम आवडलं नाही? एवढं काही काम केलं नाही त्यांनी. ते आता 5-6 टर्म झाले त्यांचे, फक्त आता काम करू लागले. पहिले 20 वर्ष काय केलं त्यांनी. आणि दुसरं, महागाई बद्दल काय बोलणार तुम्ही? महागाई तर खूप वाढलेली, सगळ्या ठिकाणीच महागाई, गॅस सिलेंडर हे ते सगळं वाढलेले. न्यायाधीश, तुम्हाला असं कोणतं वाटतं की पीएम म्हणून तुम्हाला राहुल गांधी आवडेल का मोदी साहेब आवडेल? नाही, राहुल गांधी आवडेल आपल्याला पीएम म्हणून. नाही, चांगल्या युनिव्हर्सिटी मध्ये शिकेले ते, मोदी सारखं थोडी आणली डिग्री दिली कोणती बी. मानकरे आणि जे आता निवडणुकीचं चालू आहे, तर प्रचार करणार भरपूर प्रचार करतात. सुरुवातीला मी असं करेल, मी तसं करेल, पण जाऊन निवडून आलं ना तर ओळून बघतच नाही ना, यांना निवडून दिलं का काय. आपल्याला जी सुविधा आहे ती सुविधा भेटत नाही टायमावर. पण माझं एवढंच म्हणणं आहे, निवडून आम्ही कोणाला देऊ शकतो, पण जो पक्ष आहे त्या पक्षानं चांगलं काम केलं तर आम्ही त्यालाच निवडून देऊ. भाजप राहो, काँग्रेस राहो, या दुसरं कोणी राहो, अपक्ष बी असलं तर आम्ही त्याला निवडून देऊ शकतो. म्हणजे उमेदवार म्हणून तुम्हाला पसंती कोण? उमेदवार आता कल्याण काळे बी चांगले आहे आणि दानवे ते बी चांगले, पण आता तर एवढं सांगू शकत नाही दोन्ही पैकी कोण काय करू शकतं. आम्ही तर कल्याण काळ्यालाच देऊ शकतो. त्याचं कार्य पाहू कसं आहे काय आहे, त्याच्या हिशोबाने आम्ही त्याला निवडून. तुम्हाला हा निवडणूक मध्ये तुम्हाला पीएम म्हणून नरेंद्र मोदी पाहिजे की राहुल गांधी पाहिजे? राहुल गांधी. राहुल गांधी. राहुल गांधी. राहुल गांधी. म्हणजे तुमचं ठरलेलं आहे की राहुल गांधीच पाहिजे. आप सबसे सीनियर दिख रहे हो, आपने एक 20-25 बार बढ़ता हुआ तो मतदान किया होगा, तो इस बार 2024 का जो मतदान का नयापन क्या दिख रहा आपको? नयापन तो कुछ नहीं दिख रहा, जैसा वोटिंग कर रहे हैं वैसे कर रहे हैं, लेकिन अभी जो है युवा में उत्साह है। हाँ, वो जो भरोसे के साथ अपने मतदान को कर रहे हैं, पहले इतना ये नहीं था। आप जो खुद हो के लोग घर से निकल के मतदान कर रहे हैं। मतदान का जो संख्या हमने अब तक देखे महाराष्ट्र में बहुत कम होते जा रहा है। पिछले बार 55%, 60% जो था, पर इस बार 50 के नीचे आ रहा है। इस पर क्या कहना चाहते हो आप? तो मेहनत करें लोगों ने, मेहनत करना चाहिए, मेहनत करनी चाहिए। यानी लोगों ने घर से बाहर निकल कर मतदान करना चाहिए. करना चाहिए, निकलना चाहिए. ये बात सही, निकलना चाहिए. तो करेंगे. तुम्ही काय सांगाल? नाव काय तुमचं? आदिल खान. आदिल खान. क्या राय क्या है मतदान के ऊपर? मतदान तो सबने करना चाहिए, और इसको करना ही चाहिए, उससे परसेंटेज बढ़ेगा. पसंदी किसको, जलील साहब के खेरे साहब? अभी तो जलील साहब तो अच्छा काम कर रहे हैं,
जो 3 साल में जो करे उन्होंने, ये 20 साल में काम हुआ नहीं। जितेंद्र शाह काय काम करता? इथं डिलिव्हरी इंचार्ज एपीडी इंचार्ज। आता लोकसभा 2024 का पाहता, कशी बघता ही लोकसभा? चांगली आहे लोकसभा ही। उमेदवार आपल्याला तुम्हाला तर माहितच आहे, खैरे साहेब आहे, जलील साहेब आहे, भुमरे साहेब आहे. कोणाला पसंती करणार? संदीपान भुमरे। भुमरे साहेब. अच्छा. आणि मतदानची तारीख 13 13 13 13 मेला आपलं मतदान आहे. भुमरे साहेबांना उशीर का एवढा तिकीट देण्यासाठी एवढा उशीर का देण्यात? एबी फॉर्म पण उशिरा भेटला. ते सध्या हे चालू होतं ना, रक्षिकेत चालू होती, कोणाला द्यायचं कोणाला द्यायचं। भागवत कराड साहेबांना पण देणार होते तिकीट, त्याच्यानंतर काय नाव होतं, विनोद पाटील यांना सुद्धा तिकीट देणार होते, त्याच्यामुळे ते उशीर झाला तिकीट देण्यामुळे असं मला वाटतं। तिन्ही 4 उमेदवारांमध्ये एक चर्चेचा विषय ठरतोय की शिक्षणाचा. भुमरे साहेबांच्या शिक्षणावरती खूप प्रश्न विचारले गेले. त्यांचे जे व्यवसाय, जे दारूचा व्यवसाय, लोक त्याला पसंत करत नाही. त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? आमचं काही म्हणणं नाही त्याच्याबद्दल, पण वरती मोदी यायला पाहिजे म्हणून आम्ही त्यांना पसंती देतो। म्हणजे PM मोदी साहेब पाहिजे म्हणून तुम्ही उमेदवार नाही बघा, तुम्ही बघताय फक्त मोदी साहेबांना. हो. म्हणजे मोदी साहेबांना बघूनच तुम्ही मतदान करणार. मोदी साहेबांना बघूनच, कारण की त्यांचं सत्यपान भुमरेंचं जे आहे त्यांच्या एरियामध्ये काम चांगलं आहे त्यांचं। हे होते आपले काही नागरिक. ते बोलताय की आम्ही समर्थन देऊ, वेळ आल्यावर समर्थन देऊ काँग्रेसला, पण आम्हाला PM ची पसंती राहुल गांधी आहे. धन्यवाद. माझ्यासोबत राहुल, कॅमेरा पर्सन मी निमिष लोहाळे, MP डिजिटल न्यूज चॅनल.